कोकणच्या हापूसवर गुजरातकडून दावा करण्यात आला आणि त्यातच आता महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे। काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर समजून घेऊयात। महाराष्ट्र कर्नाटक असो वा महाराष्ट्र गुजरात, सीमावाद हा विषय महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही। त्यातच आता महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील पालघर तलासरी तालुक्यातील वेवजी गावात गुजरात घुसखोरी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। गावात सीमा वाढवून गाव गिळंकृत करण्याचा गुजरातचा डाव आहे असा ग्रामस्थांचा दावा आहे। महाराष्ट्र आणि गुजरातचा हा सीमावाद मागच्या 25 ते 30 वर्षांपासून या भागात सुरू आहे। 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची स्थापना झाली। तेव्हापासूनच हा वाद आहे। मुख्यत्वे गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमावर हा वाद आहे, ज्यात नवापूर रेल्वे स्टेशन सारखी ठिकाणे येतात। 2023 मध्ये या वादाने पुन्हा जोर धरला, जिथे दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले आणि महाराष्ट्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। आणि आता परत 2025 मध्ये वेवजी गावातील ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र गुजरात सीमावादाने पुन्हा डोकं वर काढले। वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नंबर 204 चा भूखंड आणि सोलसुंबा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर 173 या 2 भूखंडावर 2 राज्यांची सीमा आहे। हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहत आहेत। गुगल नकाशात महाराष्ट्र सीमेवरील वेवजी, गिरगाव, गिमानिया, झाई, अच्छाड, संभा ही गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आल्याने प्रशासनाकडून चूक दुरुस्त करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले। पालघर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्य यांच्यातील सीमेची हद्द निशाणी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 133 नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आता दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून सीमावर्ती भागात मोजणी सुरू करण्यात आली। पालघर जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसील कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सीमावर्ती भागात संयुक्तरित्या मोजणी पार पडली। गुजरातने किती प्रमाणात महाराष्ट्राच्या सीमेवर अतिक्रमण केले आहे हे लवकरच यातून स्पष्ट होईल। मात्र ऐनवेळी हिवाळी अधिवेशनात हा वाद समोर आल्याने मोजणी करून जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। वारंवार उपस्थित होणारा हा सीमावाद आता तरी संपेल का? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लेट्स अप मराठी।